डोक्याला लागल्याची जी आहे ती प्राथमिक माहिती समोर येत आहे. ज्या जलालखेडा रोडवरच्या बेलफाटाजवळ अनिल देशमुखांच्या गाडीवर ही दगडफेक करण्यात आली, तो परिसर नेमका कसा आहे? हा परिसर जो आहे तो हा काटोल विधानसभा मतदारसंघातला तीनखेडा आणि विष्णूर मार्ग आहे. खरं तर हा एकेरी वाहतुकीसाठी असलेला डांबरी रोड आहे. या भागात रात्रीच्या वेळी जी आहे ती फारशी वर्दळ नसते, फारसे वाहन नसतात. त्यामुळे इथं हल्ला करणं आणि हा अंधारी भाग आहे, आजूबाजूला शेतीच्या जमिनी आहे, त्यामुळे इथं हल्ला केला तर वेळीच पकडता येणार नाही किंवा तिथे हल्ला आहे हे लक्षात येणार नाही, याची काळजी जी आहे ती हल्लेखोरांना घेतलेली आहे. कारण ज्यावेळी हा सगळा हल्ला तिथं घडला त्यावेळी तिथं कोणी उपस्थित नव्हतं. त्यामुळे याची जोपर्यंत अनिल देशमुख किंवा त्यांच्या स्टाफकडून इतरांना माहिती देण्यात आली तेव्हाच ही कळली. मात्र साधारणपणे ज्यावेळी अनिल देशमुख मतदारसंघात असतात किंवा नागपूरमध्ये असतात त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची खासगी सिक्युरिटी देखील असतं. मात्र ज्यावेळी आता हा सगळा हल्ला झालेला त्यावेळी अनिल देशमुख, त्यांचे ड्रायव्हर आणि सीएसआय हे तिघच जण तिथे उपस्थित होते अशी देखील माहिती येते. त्यांची जी खासगी सिक्युरिटी किंवा त्यांना मिळालेली जी काही सिक्युरिटी आहे ती त्यावेळी तिथे उपस्थित नव्हती अशी देखील माहिती समोर येते. त्यामुळे आता ही राजकीय स्टंटबाजी आहे की हा खरंच हल्ला आहे यावर जे आहे ते आता तर्कवितर्क लावले जात आहे. आणि प्रामुख्याने काटोल आणि नरखेड मतदारसंघामध्ये किंवा या आधी ज्या काही निवडणुकांमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या त्यावरून आता ही चर्चा अजून वेगानं व्हायला लागलेली आहे. नक्कीच हा खरा हल्ला होता की ही राजकीय स्टंट होता. निवडणुकीची पार्श्वभूमी आहे या हल्ल्याला, त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा तर निश्चितपणे रंगतील. अनिल देशमुख स्वतः या निवडणुकीत उमेदवार नाहीत, पण त्यांचे चिरंजीव आहेत. या मतदारसंघातली समीकरणं कशी आहेत? नक्कीच या मतदारसंघातून खरं तर अनिल देशमुख इच्छुक होते. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून त्यांचं नाव देखील निश्चित करण्यात आलं होतं, मतदार यादीमध्ये त्यांचं नाव होतं. मात्र ऐनवेळी त्यांनी आपला मुलगा सलील देशमुख यांना उमेदवारी दिली आणि गेल्या वेळी इथून जे भाजपचे उमेदवार होते चरणसिंग ठाकूर यांना भाजपनं पुन्हा एकदा जी आहे ती संधी दिली होती. त्यामुळे या मतदारसंघातली चुरस जी आहे ती कायम होती शेवटच्या क्षणापर्यंत. म्हणजे आज प्रचार बंद होईपर्यंत नेमका मतदार राजांचा कौल कोणाला आहे हे स्पष्ट होत नव्हतं. त्यातल्या त्यात या मतदारसंघामध्ये श्रीकांत जिचकार यांचे चिरंजीव याज्ञवल्क्य जिचकार यांनी बंडखोरी केलेली होती. त्यामुळे कुठेतरी काटोलचा हा सामना जो आहे तो तिरंगी होता. आणि या सगळ्या सामन्यामध्ये अनिल देशमुख मैदानात नसल्यामुळे देशमुख हे पिछाडीवर जाईल का अशी चर्चा देखील जोरदार होती. कारण भाजपनं जी आहे ती आपली पूर्ण शक्ती इथं पणाला लावली होती. त्यामुळे अनिल देशमुख जे आहे ते स्वतः उमेदवार नसले तरी अक्षरशः त्यांनी मतदारसंघ पिंजून काढलेला होता. प्रत्येक छोट्या मोठ्या गावी त्यांच्या सभा व्हायच्या, त्या रोड शो असेल किंवा मतदारांच्या भेटी घेण्याचा सिलसिला जो आहे तो अनिल देशमुख यांनी जो आहे तो कायम ठेवला होता. त्यामुळे ही इथली निवडणूक ही राष्ट्रवादीसाठी आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी जी आहे ती सोपी नव्हती. आणि त्यामुळे आता या सगळ्या हल्ल्यानंतर या सगळ्या थोडंसं थांबवते कारण एकनाथ खडसे सध्या आपल्या सोबत आहेत. एकनाथ खडसेजी नमस्कार. अनिल देशमुखांवरती हल्ला झाल्याची माहिती आहे. गाडीतनं घरी जात होते, अचानक दगडफेक झाली, त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. आपली प्रतिक्रिया? अनिल देशमुख हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहे आणि त्यांचा राज्यभरामध्ये आपल्या प्रचारामध्ये मोठा सहभाग राहिलेला आहे. मला असं वाटतं की महायुतीच्या कोणीतरी घटकाने यांच्यावर हल्ला केलेला असावा. एकतर महायुतीचं सरकार येणार नाही ही भावना जनतेमध्ये निर्माण झाली, ती त्यांनाही जाणीव आहे आणि त्यामुळे यांच्या पायाखालचे वाळू सरकून अशा स्वरूपाचे सर्वत्र हल्ले होत आहे आणि याचा आम्ही निषेध करतो. माझ्याही मतदारसंघामध्ये गोळीबार झाला उमेदवारावर, जळगावलाही उमेदवारावर गोळीबार झाला, अपक्ष उमेदवारावर. म्हणजे आता आपण कुठल्या दिशेनं चाललेलं आहे. गृह खातं माननीय आपल्या फडणवीस साहेबांकडे आहे. असे असताना असे हल्ले होणं आणि गुन्हेगार फरार होणं हे अत्यंत वाईट दुर्घटना आहे. मी याचा निषेध करतो. एक अगदी छोटासा प्रश्न विचारते की असे हल्ले का होतात, आपलं काय मत आहे? आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये असे हल्ले नाही झाले, परंतु आता अलीकडे या निवडणुकीमध्ये हल्ल्यांचं प्रमाण वाढलं. अजून तर 2 दिवस बाकी आहे. अजून बूथ कॅप्चरिंगची भीती आहे, अजून वारंवार हल्ले होण्याची भीती आहे. विरोधकांना नाउमेद आणि नामशेष करण्याच्या दृष्टिकोनात जी काही उपाययोजना करता येईल ती आता 2 दिवसामध्ये तुमच्या लक्षात येईल. म्हणजे एकंदरीत महायुतीला भीती वाटते पराभवाची आणि त्या पराभवाच्या भीतीमधून तशा स्वरूपाचे हल्ले होतात.
आभार आपले आपल्या प्रतिक्रियेबद्दल. विद्या चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या प्रवक्त्या आपल्यासोबत आहेत. विद्या, ते अनिल देशमुखांवरती हल्ला झालाय. नाही, हा अत्यंत भ्याड हल्ला आहे. परंतु तुमच्या चॅनलवरनं असं सांगण्यात आलं की हा हल्ला करवला की त्यांनी झाला आहे. तर असे हल्ले कोणी स्वतःवर करून घेत नाहीत आणि अनिल देशमुख तर बिलकुल त्यातले नाहीयेत. त्यामुळे याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. आता तिथल्या स्थानिक पोलिसांनी ती दखल घ्यायला हवी. कारण गृहमंत्री जे आता सध्याचे फडणवीस आहे त्यांच्याकडनं ही अपेक्षाही करणं चुकीचं आहे. आणि आता मी अनिल देशमुखांच्या तोंडून हे ऐकते की भाजपच्या लोकांनी हे केले असं ऐकू येते. आणि मी त्याचं नीट हे पण माहिती घेतेय की हा हल्ला नक्की कोणी केलाय. कारण तिथले आजूबाजूचे लोक हे सांगू शकतील. आणि ही त्यांची सभा आटोपून निघत असताना त्यांच्यावरती हल्ला केला गेलाय. तर हे भयानक आहे. कारण आता राजकारण इतक्या घाणेरड्या थरावर गेलंय की भाजपला आता समोर पराभव दिसायला लागलेला आहे. आणि त्यांना असं वाटायला लागलंय की ह्यासाठी जबाबदार जे जे लोक आहेत त्यांना आपण काहीतरी त्रास दिला पाहिजे. आणि म्हणून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत की तुम्ही जे आक्षेप नोंदवताय ते मी त्यांच्यापर्यंत पोहोचवते. सुधीर भाऊ, एकतर अनिल देशमुखांवरती हल्ला झालाय, डोक्याला त्यांच्या गंभीर दुखापत झाली आहे. नाही, निश्चितपणे ही गंभीर बाब आहे. माजी गृहमंत्री आहे आणि माजी गृहमंत्रीच नाही, महाराष्ट्राच्या सामान्य व्यक्तीचा सुद्धा अशा पद्धतीने कोणी अंमगा करत असेल तर ही चिंताजनक आणि गंभीर बाब आहे. काल माजी खासदार नवनीत राणा यांच्या सभेमध्ये अशीच गडबड झाली आणि आज अनिल देशमुखांच्या सभेच्या माध्यमातून किंवा त्यांच्या प्रवासादरम्यान झाली असावी. पण या सर्वच प्रकरणामध्ये पोलिसांनी कडक कारवाई केलीच पाहिजे. आता तर मी स्वतःच उमेदवार असल्याने मी मुंबई जाऊ शकत नाही, पण अनिल देशमुखांवर असा कोणी भ्याड हल्ला केला असेल तर तो वाईट आहे. चौकशी करून म्हणजे अशा व्यक्तीला दंडित केलं पाहिजे. याबद्दल दुसरं काही कारण असण्याचं दुसरं काही कारणच नाही. विरोधक थेट आरोप करतायत की भाजपला महायुतीला पराभवाची भीती आहे आणि त्याच भीतीपोटी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर असे हल्ले घडवले जातात. नवनीत राणा महाविकास आघाडीची नाही आहे, ती महायुतीची आहे. म्हणून मला वाटतं की कोणत्याही कारणामध्ये राजकारण शोधू नये. ही राजकारण शोधण्याची अतिशय वाईट व्यसन लागलं आहे. आता नवनीत राणा तर महायुतीच्या उमेदवार होत्या. अशा पद्धतीने आपण जर नुसतं शुद्र राजकारणाचंच डोकं ठेवलं आणि डोक्यामध्ये जर नुसतं खुर्चीचाच किडा गेला तर राज्य समाप्त होईल. यावर कडक कारवाई झाली पाहिजे. कोणी कोणत्याही